नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 7 आणि 8 एप्रिल 2025च्या चालू घडामोडीच। मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज करून सबस्क्राइब नक्की करा। पहिला प्रश्न आहे, श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी मित्र विभूषण पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नरेंद्र मोदी यांना गौरविण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, श्रीलंका या देशातील। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक राज्यातून। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण माजी राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी कधी सुरू केला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2008 साली सुरू केला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारतीय नेमबाजी सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुवर्ण पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, खालीलपैकी कोणी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजनाथ सिंह यांनी। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, भारतीय नेमबाजी सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत किती मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 50 मीटर। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार निव्वळ शेतीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरमहा उत्पन्नामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेघालय राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षणासह किती करार करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7 करार करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, देशातील शेतकऱ्यांना शेतीतून केवळ किती रुपये दरमहा मिळतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3798 रुपये दर महिन्याला मिळतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, 2024 मध्ये भारताने अमेरिकेला किती अब्ज डॉलरची कापड निर्यात केली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9.71 अब्ज डॉलरची निर्यात केली होती। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, 2024 मध्ये अमेरिकेला कापड निर्यात करण्यात भारत कितव्या क्रमांकावर होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3 क्रमांकावर होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अधिकृतपणे कधी संपली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 31 मार्च 2025। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू अभिनाश जामोल किती किलो वजनी गटात अंतिम फेरीत गाठली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 65 किलो वजनी गटात। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा हितेश गुलिया किती किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 70। मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा परत विनंती आहे,
तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 7 एप्रिल रोजी। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, देशात किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 39.2%। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, देशातील ग्रामीण महिलांच्या बँक खात्यामध्ये खात्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 42.3% आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशात अव्वल आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, केरळचे माजी मंत्री M.A. बेबी यांची कोणत्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी माकप। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, तमिळनाडूमधील रामेश्वर येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यातील देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तमिळनाडू। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा हितेश गुल्या कितवा भारतीय ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नंबर 1 ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, तमिळनाडूतील पंबन सी ब्रिज हा भारतातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 3.02 मीटर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 25, ब्राझील येथे पार पडलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 6 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 26, मनरेगा अंतर्गत मागील 5 वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 27, ब्राझील येथे पार पडलेल्या बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत अविनाश जामवाल याने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रौप्य पदक जिंकले आहेत। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 28, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती अब्ज डॉलर विक्रमी पातळीवर वाढली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 2.76% पातळीवर वाढले आहेत। मित्रांनो, हे होते 7 आणि 8 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी। अशा स्पर्धा परीक्षेच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे डेली जीके करंट अफेअर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।